चॉपस्टिक्स मला बरोबर पकडायला 2 हात लागतात. मस्त बनलाय आणि क्रंचीनेस पण आहे. भूतानची नॅशनल डिश आहे पूर्ण आंबट बेसन. हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि आज मी ट्राय करणार आहे काही व्हायरल फूड रेसिपीज आणि मी खूप जास्त एक्साइटेड आहे. त्यामुळे काही टाइम वेस्ट न करता लेट्स गेट स्टार्टेड. लेमन कोरिएंडर मॅगी. बेसिकली तुम्ही मॅगीमध्ये लेमन आणि कोरिएंडर मिक्स करून ते असं खाता. मी तुम्हाला रेसिपी दाखवणार बनवताना, बट मला खरं सांगायचं तर मॅगी सोबत छेडखानी करायला आवडत नाही. पण ही इतकी व्हायरल होत होती रेसिपी आणि इतके लोक त्याची तारीफ करत होते, सो आय थॉट की मी पण ट्राय करायला पाहिजे. त्याच्यामुळे हिअर आय एम. तर आपण बनवूया लेमन कोरिएंडर मॅगी. दोस्तों, ही मॅगी बनवण्यासाठी आधी ते जे नूडल्स असतात ना ते बॉईल करायला ठेवून द्यायचे एकीकडे आणि मग एका कढाईमध्ये मी घेतलं आहे तेल, त्याच्यात टाकली आहे मिरची आणि एकदम फाईन चॉप केलेलं लसूण. मग मी आणखीन तिखट करण्यासाठी त्याच्यात थोडं लाल तिखट पण टाकलेलं आहे, हळद टाकली आहे, आपला मॅगी मसाला टाकलाय आणि थोडंसं मीठ टाकलंय आणि मग आपले बॉइल्ड नूडल्स जे आहे ते पण ऍड करून दिले आणि त्याला केलं मी मिक्स. एक बात सांगू, ही मॅगी ना रेग्युलर मॅगीपेक्षा थोडी लवकर बनली, माहिती नाही कशी, बट या मॅगीमध्ये मी ऍड करणार आहे थोडंसं लेमन ज्यूस आणि मग त्याला मिक्स करणार आहे आणि आपली मॅगी रेडी आहे. गाईज, आपली लेमन कोरिएंडर मॅगी बनवून रेडी आहे. दिसत तर मस्त आहे आणि याच्या तडक्याने मला थोडीशी अशी शिंका सुरू झाला, पण याच्यामध्ये मी कोरिएंडर टाकलं नाही आहे कारण की ते नव्हतं आणि मी आणायचंच विसरली. त्याच्यामुळे ही आपली फक्त लेमन मॅगी म्हणू आपण याला. आणि मी चॉपस्टिक्स आणल्यात खायसाठी, सो टेस्ट करू. पहिले मला हे बरोबर पकडू द्या. चॉपस्टिक्स मला बरोबर पकडायला 2 हात लागतात. मारे ना तिकडून मला नाही होते. ओके, बरोबर आहे. मजाक नाही, ओव्हर एक्झॅज्युरेट नाही. ओ ठीक आहे मस्त. पिऊला खूप हे होत आहे, इच्छा खायची. कशी आहे खरं सांग? थोडी जळली लागत, काहीच जळली नाही लागत आहे, पण मस्त बनली आणि ओव्हर कुक नाही झाले नूडल्स. गाईस आहे बघा, लेमननी मला अशी मस्त फ्लेवर येतात लेमननी है ना. आम्ही हे पटकन संपवतो आणि मग जेव्हा मी दुसरी रेसिपी बनवणार तेव्हा तुम्हाला भेटते, कारण की आता मला खायचं आहे. मला खूप आवडली आणि तिखट खूप आहे कारण मी 2 मिरची टाकली आणि गार्लिक पण खूप मस्त लागत आहे कारण ते इतकं फाईन चॉप केलंय मी की ते खूप क्रिस्पी तळल्या गेलाय, तर खूप मस्त टेस्ट येत आहे. आवडली. ही जी मॅगी रेसिपी आहे ती मी अप्रूव्ड आहे गाईस. पिऊ अप्रूव्ड आहे का? पिऊ अप्रूव्ड पण आहे, तो तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता आपण थोड्या वेळाने भेटू. ओके दोस्तों, आपली नेक्स्ट जी रेसिपी आहे ती आहे झुकिनी पास्ता. त्याचे पण जे क्रेडिट्स आहे ते सगळे देऊन देणार. ठसका लागलाय त्या मॅगीवाल्या तडक्याचा. तर माझ्याकडे झुकिनी नाही आहे आणि खूप लोक क्युकंबर पण यूज करतात, बट मी यूज करणार आहे कॅबेज, जी मी आणलेली आहे. इथे आहे आणि प्लास्टिक बॅग्स यूज नका करत जाऊ, माझ्यासारखे नका बनवू. तर मी कॅबेज यूज करणार आहे आणि तसं पण पास्तामध्ये नाही, नूडल्स मध्ये कॅबेज वगैरे असतेच तर तो थोडासा असं त्याचा टेक्स्चर आणि असं लंब ते येऊ शकतं स्पॅगेटी सारखं. तर आपण आज बनवूया कॅबेज पास्ता. सो मी खूप जास्त एक्साइटेड आहे, त्याच्यासाठी मी सॉस पण बनवणार आहे. तर पहिले प्रिपरेशन करूया आणि मग नंतर आपण बनवूया. लेट्स गो. तर सगळ्यात आधी मी प्रिपेअर करणार आहे सॉस. त्याच्यासाठी मी घेतले आहे 2 टोमॅटो आणि काही पनीरचे क्यूब्स पण घेतले आहे आणि याला मी करणार आहे मिक्सर मधून ग्राइंड. याची एक पेस्ट बनवून घेणार आहे. त्याच्यासोबत मी 1 कांदा पण घेतला, तुम्ही अर्धाच घ्या आणि त्याची पण मी पेस्ट बनवलेली आहे. आता वारी आपल्या मेन इन्ग्रेडियंटची म्हणजे कॅबेज. त्याला मी ना असं लंब कापून घेतलंय सो दॅट ते थोडंसं नूडल्स सारखं स्पॅगेटी सारखं
सारखं त्याचा लुक येणार। आणि दोस्तो खरं सांगू याच्यामध्ये खूप जास्त टाइम गेला, बट एनिवेज एका कढईमध्ये मी घेतलं आहे तेल, त्याच्यामध्ये ऍड केली आहे आपली कांद्याची पेस्ट आणि त्याला थोडंसं परतवलं। मग नंतर ऍड केली आपली टोमॅटो आणि पनीरची पेस्ट, त्याचा हा जो कलर आहे ना ऑरेंज तो येईपर्यंत त्याला थोडं कुक होऊ दिलं मी। आणि मग मी याच्यामध्ये ऍड केलेला आहे लाल तिखट, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि गार्लिक पावडर आणि मग ऍड केला आहे पिझ्झा पास्ता टॉपिंग, पिझ्झा पास्ता सॉस पण ऍड करू शकता। मग मी हे सगळं मिक्स केलं आणि मग थोडं पाणी आणि मीठ टाकून त्याला परत मिक्स करून थोडं कुक होऊ दिलं। आणि मग मी टाकलाय त्याच्यामध्ये चीज, मी तुकडे करून टाकले सो दॅट ते लवकर मेल्ट होणार। आणि मग मी टाकलेलं आहे आपलं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कॅबेज, त्याला मस्त मिक्स केलं आणि ना मी हे जास्त कुक होऊ नाही दिलं कारण की मग कॅबेज ची भाजीच होऊन जाणार आणि मला ते नव्हतं पाहिजे, मला थोडंसं क्रंचीनेस पाहिजे होता। आणि दोस्तो आपला पास्ता, कॅबेज पास्ता रेडी आहे, इतका मस्त दिसतोय। तर आता बघूया टेस्ट करून कसा लागतो। गाइस पसीने से लथपथ कारण की खूप मेहनत करून आली आहे मी आणि माझा कॅबेज पास्ता स्पॅगेटी रेडी आहे आणि खूप मस्त वास येत आहे। सॉसचा खूप 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 मस्त वास येत आहे। थांबा, आणि मी आणि पिऊ खूप जास्त एक्साइटेड आहे। आम्हाला असं वाटत होतं की याच्यामध्ये असली जर पास्ता असता किंवा स्पॅगेटी असती खूप मस्त लागलं असतं, बट हा कॅबेज वाला पास्ता आहे सो बघू कसं लागेल। पिऊ पहिले ट्राय कर, मी करू। मला तसं कॅबेज अशी आवडत नाही, बट आणि माझे कॅबेजचे तुकडे पण थोडे छोटे नाही लंबे आहे। थोडंसं सॉस पण घेते कारण की सॉस मस्त लागलं, मस्त बनलं आहे असं मला वाटते। एकदम क्रंची, मॅगी पेक्षा खूप चांगला नाही बनलाय। थोडीशी स्वीट टेस्ट येते, मला वाटते कांदा जास्त झाला, तर मी इतका छोटू एकच कांदा घेतला होता, खाऊ शकतो। मस्त बनलाय आणि क्रंचीनेस पण आहे। बाय द वे मागच्या मॅगीला मी 9.5 देणार आउट ऑफ 10 रेटिंग, तू किती देणार? 7 का? मला हे आवडलं, हे आवडलं। याला किती रेट करणार? 9। पिऊ याला 9 रेट करणार आणि मी करणार 7। पिऊला ही अशी सब्जी खायला खूप आवडते म्हणून। तुला आवडलं ना? खरं काय आवडलं? मी बनवणार जर मला कधी खायचं असेल तर इतकं आवडलं मॅगी मी वापस नाही बनवणार, बट मॅगी मध्ये काहीच तुम्हाला मेहनत नव्हती आणि याच्यात जी मला कॅबेज कापायला मेहनत लागली आहे बारीक बारीक। बाकीच्या रेसिपीज आम्ही ठरवलं की आम्ही उद्या करणार कारण थोडं सामान आणायचं आणि आता प्लेट पण झाला, आता आम्हाला भूक पण नाही आहे। सो आता आपण भेटू उद्या, जेव्हा मी अजून वेगळ्या वेगळ्या रेसिपीज ट्राय करणार। गुड नाईट दोस्तो, बाय कर। नेक्स्ट डे व्हॉट्सअप टाइम आहे आपल्या या व्हिडिओच्या लास्ट रेसिपीचा आणि लास्ट जी रेसिपी आहे ती मी याच्यासाठी लास्ट ठेवली कारण की ही मोस्ट व्हायरल रेसिपी आहे असं पण म्हणू शकतो आणि माझ्या फेवरेट इन्साननी, फेवरेट ॲक्ट्रेसनी ही म्हणजे ॲक्ट्रेसनी सांगितलेली रेसिपी आहे। सो दीपिका पादुकोणची ही जी रेसिपी मी सांगितली, जी भूतानची आय गेस नॅशनल डिश आहे, मला कन्फर्म नाही माहिती आहे बट असं आहे असं मला वाटतंय। तिचं नाव आहे इमादाशी काहीतरी असं। तर ती खूप व्हायरल झाली आहे, खूपच जास्त। इंस्टाग्राम, यूट्यूब शॉर्ट सगळीकडे खूप जास्त व्हायरल झाली आहे ही रेसिपी आणि म्हणून मी डिसाईड केलं की मी पण ट्राय करायलाच पाहिजे कारण की दीपिका पादुकोणला आवडली आहे सो मला पण ट्राय करायचं आहे। तर रेसिपी काय आहे ते बनवता तुम्हाला मी सांगतेच, बट एक आहे की ती अशी एक पूर्ण डिश नाही आहे, ते असं साइडर म्हणून खातात जसं की आपण लोणचं वगैरे खातो तसं। तर ते मी भातासोबत खाणार आहे कारण की तिने सांगितलं की आय डोंट नो पण खूप लोक भातासोबत खात आहेत। सो राईस सोबत मी खाणार आहे। तर चला आपण पटकन बनवूया कारण की मला खूप भूक लागली आहे। एकदम इझी आणि कमी इन्ग्रेडियंट्स वाली रेसिपी आहे। तर सगळ्यात आधी मी घेतलेली आहे मिरची आणि त्याला मी असं मधून कापलाय सो दॅट त्याचा जो फ्लेवर आहे ना तो मस्त येणार। मी टोटल 2 मिरच्या घेतल्या दोस्तो आणि हे चांगलं होतं म्हणजे इनफ होतं, मला इतकंच तिखट पाहिजे होतं। आणि मग नंतर मी घेणार आहे गार्लिक, याला एकदम बारीक चॉप करून घेतलाय मी। 3 ते 4 पाकळ्या कळ्या घेतलेल्या आहेत गार्लिकच्या आणि बस भाज्यांमध्ये तर आपल्याला इतकंच
एवढंच लागणार आहे, याच्या व्यतिरिक्त काहीच लागणार नाहीये, बस 2 भाज्या अँड दॅट्स इट. आता मी घेणार आहे कढईमध्ये तेल. खूप जास्त तेल घेतलंय मी, थोडंसं कमी तेल घ्या आणि तुम्ही बटर पण ऍड करू शकता जर तुम्हाला बटर पाहिजे असेल तर. त्याच्यामध्ये मी टाकलं आहे माझं गार्लिक आणि त्याला थोडंसं मिक्स केलं. मग ऍड केली आहे माझी मिरची, त्याला पण मिक्स केलं. माझे जे गार्लिक आहे ते गोल्डन ब्राऊन झाल्यावरती त्याच्यामध्ये मी पाणी ऍड केलेलं आहे. तुम्ही थोडं कमी पाणी ऍड करा, इतकं भसभस पाणी नका टाकू, मी खूप जास्त पाणी टाकलं होतं. मग मी याच्यामध्ये ऍड करत आहे चीज. तुमच्याकडे जर चीज स्लाइस असेल तुम्ही डायरेक्ट ऍड करू शकता. हे माझ्याकडे क्यूब्स होते म्हणून मी ग्रेट करून टाकत आहे, सो दॅट ते चांगलं मिक्स होणार आणि सगळीकडे स्प्रेड होणार. मी टोटल 2 चीज क्यूब्स यूज केले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या यूज केल्या आहेत, सो तुम्ही असं रेशो पकडू शकता. आणि मग नंतर मी केलं याला मिक्स, त्याच्यामध्ये मीठ पण ऍड केलं आहे आणि मग नंतर मी याला कुक होऊ दिलं जोपर्यंत ना याची कन्सिस्टन्सी थोडी थिक नाही होत, सगळं पाणी आटून नाही जात. आता जर तुम्ही बघितलं तर एकदम बेस्ट कन्सिस्टन्सी आहे, अशीच पाहिजे होती मला. आणि मग नंतर मी याला प्लेन राईस सोबत सर्व केलं. प्लेन राईस घेण्याचं हे रिझन होतं की व्हिडिओमध्ये लोक प्लेन राईस सोबतच हे खात होते म्हणून मी तेच केलं. आणि इतकी गरमी झाली होती बट मला इतकी भूक लागली होती की मी सगळं विसरून ताट घेतलं आणि खायला भिडली. आता दोस्तो हे बघा, मी राईस खाते त्यामुळे मी हातानेच खाणार आहे. तुम्हाला ग्रोस वाटो काही वाटो, मी तर राईस हातानेच खात असते. एनिवेज, आपली ही जी रेसिपी आहे याची कन्सिस्टन्सी तर एकदम प्रॉपर कन्सिस्टन्सी होती. आणि मग मी ती भातासोबत मिक्स केली आणि मी घेतली माझी फर्स्ट बाईट. आणि हे घेतल्यावर माझं काय रिॲक्शन होतं, काय बोलायचं होतं तुम्हीच ऐका. मी हा न बोलता व्हिडिओ करणार होती, म्हटलं मी व्हॉइस ओव्हर देणार, पण मी याची जशी टेस्ट गेली तसं मला वाटलं की मी हे बोलायलाच पाहिजे. भूतानची मम्मी, भूतानची नॅशनल डिश आहे ना, पूर्ण आंबट बेसन. आंबट बेसनच. तुम्ही ताकाचं जर बेसन खाल्लं सेमच, फक्त कलर पांढरा याचा, बाकी सगळं सेम आहे. महाराष्ट्राच्या लोकांना माहितीच असेल ताकाचं बेसन काय असते आणि विदर्भाच्या तर माहितीच असेल. ही तर आपल्या इकडे अशी आपण भाजी नसल्यावर बनवतो यार, तिकडे पण तसंच आहे, पण आपण ही ॲज अ भाजी पण खातो. मला वाटतं चपाती सोबत पण तशीच लागणार चांगली, बेसन सारखी मस्त. दीपिकाने कधी बेसन नाही खाल्लाय वाटते म्हणून तिला असं वाटलं. तुम्हाला पण असं वाटतं का? तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला पण बेसन सारखी टेस्ट लागत आहे का? मला तर लागत आहे कारण. ओके दोस्तो, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. मी रेट नाही केलं ना ह्या बेसनला, तर मी करणार याला रेट 8 out of 10, कारण की मला इतकंही काही आवडलं नाही कारण ते बेसनच लागत होतं, सो त्याच्यामुळे. बट येस, ओव्हरऑल चांगली होती टेस्ट आणि तुम्ही नक्की ट्राय करायला पाहिजे ही रेसिपी. आणि मॅगी तर नक्कीच ट्राय करायला पाहिजे. पास्ता पण करूनच घ्या, 3 तर रेसिपी एक ट्राय करा एक दिवशी. बट माझी सगळ्यात फेवरेट होती मॅगी, कारण की मॅगीच्या वर कुठेच काहीच जाऊ शकत नाही माझ्यासाठी. त्याच्यामुळे मॅगी, नंतर बेसन आणि मग पास्ता होता. पास्ता पण का होता कारण की मला त्याचा सॉस जास्त आवडला आणि तो मी बनवला होता म्हणून मला आवडला. मला तर खूप मजा आली हा व्हिडिओ बनवून आणि आय होप तुम्हाला पण मजा आली असेल हा व्हिडिओ बघून. जर तुम्हाला मजा आली असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी खूप थँक्यू. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.